पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विशेष सहकार्याने पद्मशाली वर्ल्ड वाईड, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरसह देश विदेशातील पद्मशाली समाज बांधवांसाठी यंदाच्या वर्षी 4 श्रावण सोमवार आणि नारळी पौर्णिमा या खास दिवशी घरबसल्या श्री मार्कंडेय मंदिरातून महर्षी मार्कंडेय महामुनींच्या दर्शनाची आणि विधिवत महापूजेचे थेट प्रक्षेपणाद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे। हा उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून भारतासह 30 पेक्षा अधिक विदेशातील पद्मशाली बांधवांना कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेण्याची आणि भक्तिभावाने सहभागी होण्याची अनोखी संधी यातून मिळणार आहे। पद्मशाली समाज भारतभर आणि परदेशांमध्ये शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने विखुरलेला आहे। या सर्व बांधवांना श्रावण महिन्यात घर बसल्या पूजा दर्शनाची संधी मिळावी यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे। श्रावण सोमवार आणि नारळी पौर्णिमेच्या तारखा आणि थेट प्रक्षेपणाची वेळ याप्रमाणे: पहिला श्रावण सोमवार 28 जुलै, दुसरा सोमवार 4 ऑगस्ट, तिसरा सोमवार 11 ऑगस्ट, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन 9 ऑगस्ट सकाळी 4 ते 6 या वेळेत आणि चौथा व अंतिम सोमवार 18 ऑगस्ट या चारही सोमवारी सकाळी 6:15 ते 7 च्या दरम्यान थेट पूजेसह दर्शन घेता येणार आहे। उपक्रमामागे गौरीशंकर कोंडा यांची संकल्पना असून याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनुप मुरलीधर अल्ले व ब्रदर्स, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य, पद्मशाली सखी संघमच्या महिला पदाधिकारी सदस्यांची मोलाचा सहभाग आहे। श्री मार्कंडेय मंदिराचे पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचेही विशेष सहकार्य मिळत असून अधिक माहितीसाठी 90 21 55 14 31 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी सौ ममता मुदगुंडी। महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शन सोलापुरासह देश विदेशात घेण्याची सोय सोलापुरातील पद्मशाली वर्ल्ड वाईड, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीने सोलापुरासह भारतातील आणि विदेशातील पद्मशाली समाज बांधवांना यंदाच्या वर्षी 4 श्रावण सोमवारी व नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्री मार्कंडेय मंदिरातून थेट प्रसारणद्वारे पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचे विधिवत महापूजा व दर्शन घर बसल्या घरातून घेण्याची सोय करण्यात येत आहे। आजच्या घडीला पद्मशाली समाज बांधव शिक्षण, नोकरी व व्यवसाय करणाऱ्या उद्देशाने सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वी तेलंगणा प्रांतातून सोलापुरासह भारतभर विखुरलेले आहेत। त्याचबरोबर परदेशातही स्थायिक झालेले आहेत। विशेष म्हणजे सोलापुरातील काही समाज बांधवही विदेशात स्थायिक झाले आहेत। अशा सर्व समाज बांधवांना श्रावण महिन्यात 4 सोमवारी पहाटे 6:15 ते 7 वाजेपर्यंत आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी अर्थातच रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 4 ते 6 या वेळेत घर बसल्या थेट पाण्याचे दर्शनाची सोय फेसबुकच्या माध्यमातून सोलापुरासह तब्बल 30 पेक्षा अधिक विदेशातील पद्मशाली समाज बांधवांना पाहता यावे म्हणून सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्था विशेष सहकार्य व तसेच पद्मशाली वर्ल्ड वाईडचे संस्थापक अनुप मुरलीधर अल्ले व सचिव गौरीशंकर कोंडा, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या पदाधिकारी, त्याचबरोबर श्री मार्कंडेय मंदिरातील पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे। धन्यवाद।